नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. वडणे, नेवसे व दुर्गाडेंवर अन्याय, विजय कोलतेंची घराणेशाही व जातीवाद गाडा. विजय कोलते यांनी पुरंदरच्या राजकारणात घराणेशाही व जातीवाद आणून पुरंदरचे राजकारण गढूळ व गलिच्छ करून टाकले आहे. शरद पवार व अजित पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या, आयुष्यभर सतरंजा उचलणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या डोक्यावर पाय ठेवून विजय कोलते यांनी आपले सुपुत्र गौरव कोलते राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणानंतरची उमेदवारी मिळवली आहे. यामुळे बेलसर माळशिरस गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्यात मोठी नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या 2 इच्छुकांनी पक्षाला रामराम ठोकत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे यांना अधिकृत उमेदवारी पक्षाने दिलेली असतानाही गौरव कोलते यांनी शिवसेनेच्या स्टेजवर जाऊन जाहीर पाठिंबा दिला होता. ही गद्दारी व ही फसवणूक सुदाम आप्पा इंगळे कदापिही विसरणार नाही. सुदामराव इंगळे व माणिकराव झेंडे पाटील गौरव कोलतेचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. आचार्य ते प्रतिष्ठानचा कर्मचारी सुनील वडणे, की ज्याने गौरवपेक्षाही विजय कोलतेची जास्त सेवा केली आहे, त्याला खोट्या विनयभंगाच्या व ॲट्रॉसिटीच्या केसमध्ये गुंतवून कामावरून काढून टाकले होते. न्यायालयीन लढाईनंतर कोणतेही पुरावे नसल्याने व खोटी केस सिद्ध झाल्याने सुनील वडणे यास मोठ्या फरकाच्या रकमेसह सन्मानाने कामावर घ्यावे लागले. सत्तेचा गैरवापर करून विजय कोलतेला अन्याय करण्याची घाणेरडी सवय आहे. खोट्या केसेस करण्याची घाणेरडी सवय आहे. पुरंदर तालुक्यातील ज्येष्ठ अभ्यासू पत्रकार व कवी स्वर्गीय श्रीकृष्ण नेवसे यांना देखील विजय कोलतेने आचार्य प्रतिष्ठान या संस्थेतून काढून टाकले. त्यामुळे त्याचे कुटुंबीय पेन्शनपासून आज वंचित राहिलेले आहे. विजय कोलतेला डावलून शरद पवार साहेब व अजितदादा पवार साहेब यांनी उच्च विद्याविभूषित प्राध्यापक असलेल्या व उत्तम वक्ता असलेल्या प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात जातीवादी विषारी प्रचार करून, गद्दारी करून त्यांचा दारुण पराभव करण्यात विजय कोलतेचा सिंहाचा वाटा आहे. वडणे, नेवसे, दुर्गाडे यांच्यावरील अन्याय मतदार कधीही विसरणार नाही. अशा या घराणेशाही विरोधात गरळ ओकणाऱ्या, परंतु प्रत्यक्षात घराणेशाही व जातीवाद करणाऱ्या प्रवृत्तीला बेलसर माळशिरस गटामध्ये विजय कोलतेच्या मुलाला मतदार गाडल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.